नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आप आज आपण काय शिकणार आहे? वर्तुळ. वर्तुळामध्ये तुम्हाला मी असं शिकवणार आहे की विदाउट फॉर्म्युला म्हणजे काय, शॉर्ट ट्रिक. तुम्हाला परीक्षेला कुठलं गणित पडून द्या, पोलीस भरतीला तुम्हाला चार चार सूत्र पाठ करायची गरज नाही. मी जेवढं सांगतोय फक्त तेवढंच करा. तुम्हाला वर्तुळावरचा एक सुद्धा प्रश्न चुकणार नाही, अशी ट्रिक सांगतो. बघा, वर्तुळामध्ये वर्तुळ बघितलं आपण, समजा वर्तुळ असेल त्याला तुम्हाला त्रिज्या असते, व्यास असतो, परिघ असतो आणि क्षेत्रफळ. त्रिज्या म्हणजे काय, इकडे बघा, सेंटर पॉईंट पासून जी लाईन ड्रॉ, लाईन परिघाला जाऊन छेदते म्हणजे काय, शेवटच्या लाईनला छेदते, त्याला काय म्हणतो आपण, आर. आर म्हणजेच काय, रेडियस. रेडियस म्हणजे काय, त्रिज्या. त्रिज्या. अजून काय असतं, व्यास. व्यास म्हणजे काय, व्यास बघा, त्रिज्याचा डबल व्यास असतो. म्हणजे काय, समजा हा पुढे जर ही लाईन छेदली, हा काय झाला, डबल आर. म्हणजे काय झालं, 2R. म्हणजे काय, त्यालाच काय म्हणतो आपण, व्यास. परिघ बघितलं तर परिघ कशाला म्हणतो, जी वर्तुळाची जी लाईन असते ज्याने गोल तयार झाला असतो, म्हणजे बघा हा हा जी लाईन आहे त्याला काय म्हणतो आपण, परिघ. आणि क्षेत्रफळ म्हणजे काय, वर्तुळामध्ये जेवढे क्षेत्र व्यापलेले त्याला काय म्हणत असतो आपण, वर्तुळाचे क्षेत्रफळ. काय काय आहे, त्रिज्या, व्यास, परिघ आणि क्षेत्रफळ. शॉर्ट ट्रिक अशी की लक्षात ठेवा, फक्त पेपरला गणित पडलं वर्तुळाचं काय लिहायचंय, फक्त इकडे बघा, 7, 14, 44 आणि 154. एवढंच लिहायचं फक्त. वर्तुळावरचा कुठला प्रश्न कुठे द्या, काय लिहायचं फक्त, त्रिज्या, व्यास, परिघ, क्षेत्रफळ. काय लिहायचं फक्त, पाठ काय करायचं, 7, 14, 44, 154. त्याच्यामध्ये काय, त्रिज्या, व्यास, परिघ आणि क्षेत्रफळ. आता इकडे बघा, याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक अशी की आता इकडे बघा, त्रिज्या, व्यास आणि परिघ हे काय समप्रमाणात बदलतं. समप्रमाणात बदलतं म्हणजे काय होतं, इथं बघा, जर त्रिज्या, एखादं समजा गणित आलं तुम्हाला पेपरला, एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर असेल तर त्याचा व्यास आणि परिघ किती. त्रिज्या समजा 7 आहे तर व्यास किती असणार त्याचा, 14 असणार. परिघ किती असणार, 44. आता समजा दुसरा प्रश्न पडला की एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे. बघा काय, त्रिज्या किती, मूळ आपल्या ट्रिक मध्ये त्रिज्या किती आहे, 7, झाली काय 14, म्हणजे काय झाली, डबल. त्यावेळेस व्यास पण काय होतो, डबल बदलतो. म्हणजे काय, 2 पटीने बदलतो. एक पट झाली काय, दुप्पट. व्यास पण काय होणार, दुप्पट. 14चं काय होणार, व्यास 28 होणार. परिघ काय होणार, परिघ पण दुप्पटच होणार. परिघ किती होणार, 88. पण क्षेत्रफळ काय होतं, क्षेत्रफळ त्याच्या वर्गाच्या प्रमाणात बदल. म्हणजे कसं बघा, ह्याचा किती झाला, 14चा 28 झाला व्यास, परिघ किती झाला, 88. पण क्षेत्रफळ काय होणार आहे, वर्गाच्या प्रमाणात बदल. म्हणजे कसं, जर 2 पट बदलत असेल त्रिज्या, व्यास, परिघ, तर क्षेत्रफळ 4 पट बदलतं. त्रिज्या, व्यास, परिघ जर 3 पट बदलतं तर क्षेत्रफळ किती बदलतं, 9 पट. आणि परिघ जर समजा 5 पट बदलला तर क्षेत्रफळ किती बदलणार आहे, 25 पट. तुम्हाला ह्याच्यावर आपण काय करणार आहे, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळी गणित घेणार, सोप्या सोप्यापासून अवघडापर्यंत जाणार. त्याच्याद्वारे तुम्हाला सगळं समजून जाईल. चला, तर आपण काय करू, आता वर्तुळावरची ना बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंतचे गणित बघू. तुम्हाला अवघडापासून सोप्यापर्यंत नाही, सोप्यापासून अवघडापर्यंत गणित घेणार आहे. तर पहिले एक सोपं गणित आहे बघा, एका वर्तुळाची त्रिज्या किती आहे, 7 सेंटीमीटर, तर त्याचा परिघ आणि क्षेत्रफळ किती. आता सूत्र लिहित बसायचं आहे का, नाही. तुम्हाला काय सांगितलंय मागाशी, शॉर्ट ट्रिक. काय सांगितली, शॉर्ट ट्रिक. ती कशाची आहे, वर्तुळ. वर्तुळ आलं, सर्कल वरची गणित आली की काय करायचं, शॉर्ट ट्रिक लिहून टाकायचं. काय लिहायचंय फक्त, 7, 14, 44, 154. 154 काय काय, 7 काय असणार आहे, त्रिज्या, 14 काय, व्यास, 44 परिघ, 154 काय, क्षेत्रफळ. आता इकडे बघा, काय सांगितलंय आपल्याला, एका वर्तुळाची त्रिज्या किती आहे, 7 सेंटीमीटर, तर त्याचा परिघ आणि क्षेत्रफळ किती. वर्तुळ बघा, आता डायरेक्ट ट्रिक मध्येच आहे आपल्या, वर्तुळाची त्रिज्या किती दिलेली आहे, 7. आपल्याला विचारलंय काय, परिघ आणि क्षेत्रफळ. वर्तुळाची त्रिज्या किती आहे, 7, तर परिघ किती असणार आहे, परिघ किती आहे, 44 सेमी. क्षेत्रफळ किती असणार आहे, 154 सेमी. तुम्हाला पेपरला 100% एक गणित बघायला भेटणार भूमितीवर. त्यामध्ये सगळ्यात जास्त गणित कशाचे असतात, वर्तुळावर. आता इकडे बघा, आपण दुसरं गणित घेऊ. काय करू, त्रिज्या किती दिली, 7. आपण काय करू, त्रिज्या घेऊ 14. त्रिज्या किती घेऊ, 14. तर आपल्याला काय काढायचं, त्याच्यावरनं आता परिघ आणि क्षेत्रफळ. आपण सगळंच काढू, परिघ काढू, क्षेत्रफळ काढू, परत अजून काय राहिलं, व्यास.
आता इकडे बघा, समजा आता इकडे काय दिलेलं आहे आपल्याला, एका वर्तुळाची त्रिज्या किती दिलेली आहे? 14. तर काय काढायचं? परिघ आणि क्षेत्रफळ. वर्तुळाची त्रिज्या किती आहे? आपली आपली शॉर्ट ट्रिक बघा, शॉर्ट ट्रिक काय? शॉर्ट ट्रिक मध्ये इकडे बघा, 7, 14, 44, 154. त्रिज्या आपली दिलेली किती आहे? 14. आपल्या मूळ मध्ये किती आहे? 7. मूळ मधली बघा, 7च्या काय झाली? डबल, म्हणजे किती झाली? 14. काय झाली? दुप्पट. एवढंच. इकडे बघा, त्रिज्या, व्यास आणि परिघ हे तीन आहे ना समान प्रमाणात बदलतात. दिले काय? त्रिज्या किती होती? 7 मूळ मध्ये, दिली किती? 14. झाली किती? दुप्पट. त्यावेळेस व्यास पण काय होणार आहे? दुप्पट. म्हणजे व्यास किती होणार आहे? 14 दोन्ही 28. परिघ काय? तिथे एक पट आहे, आपल्याला विचारलंय दुप्पट, बरोबर. मग परिघ पण किती होणार आहे? 88 सेंटीमीटर. सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटरच घ्यायचं. आणि क्षेत्रफळ जर काढलं तर काय होणार आहे? वर्गाच्या प्रमाणात बदलणार. वर्गाच्या प्रमाणात कशाच्या? क्षेत्रफळ वर्गाच्या प्रमाणात. त्रिज्या 7 दिली तर क्षेत्रफळ 154च राहणार. त्रिज्या दुप्पट दिली तर क्षेत्रफळ काय होणार? 4 पट. आता इथे किती दिलेले आहे आपल्याला? त्रिज्या 2 पट आहे, तर क्षेत्रफळ किती होणार? 4 पट. म्हणजे क्षेत्रफळ किती होणार आहे? 154 गुणिले 4 काय होणार आहे? 616 सेंटीमीटर. काय होणार आहे? 616 सेंटीमीटर. तर क्षेत्रफळ किती येणार आहे? 616. आता बघा, दुसरं गणित काय दिलेलं आहे? एका वर्तुळाचा परिघ किती आहे? 176 सेंटीमीटर. तर त्याची त्रिज्या आणि क्षेत्रफळ काढायचे. काय काढायचे? त्रिज्या आणि क्षेत्रफळ. परिघ बघा किती दिलेलं आहे? परिघ परिघ किती? 176 सेंटीमीटर. आपल्या शॉर्ट ट्रिक मध्ये परिघ बघा किती आहे? 44. काय करायचं? डायरेक्ट छेद 44 घ्यायचा, भाग घालून टाकायचे. बघा भाग किती जवळ? 11 1 11, 11 चौक 44. परत 11 1 11, 17 मधून 11 गेले, किती राहिले? 6. 11 सक्क 66. 4 1 4, 4 चौक 16. किती पट झालाय? 4 पट. मूळ ट्रिक मध्ये किती परिघ आपला? 44. झालाय किती? 176. किती झालाय? 4 पट. तर काय काढायचं आहे आपल्याला? क्षेत्रफळ आणि त्रिज्या. तर हे बघा, त्रिज्या, व्यास आणि परिघ काय करतंय? समान प्रमाणात बदलते. परिघ काय झालाय? 4 पट. मग त्रिज्या पण किती होणार आहे? त्रिज्या काढायची आपल्याला. त्रिज्या किती होणार आहे? 4 पट. मूळ मध्ये किती आहे? 7. झाली किती? 4 पट म्हणल्यावर 7 चौक 28 झाली. व्यास पण काय होणार आहे तिथं? व्यास पण 4 पटच होणार आहे. 14 चौक किती? 14 चौक 56. परिघ, व्यास पण किती होणार आहे? 56. 4 पट. परिघ बघा झालेलं आहे 4 पट. आता आपल्याला काय काढायचं? क्षेत्रफळ. क्षेत्रफळ कशाच्या प्रमाणात बदलते? तुम्हाला मागाशी सांगितलं होतं. काय होते? वर्गाच्या प्रमाणात बदलते. हे समान प्रमाणात बदलले, पण क्षेत्रफळ काय होते? वर्गाच्या प्रमाणात. मग काय करायचं? 154. 4चा वर्ग किती? 4चा वर्ग किती? 16. म्हणजे काय करायचं? 154 ला डायरेक्ट आपलं 16 ने गुणाकार करायचा. बघा, 16 चौक किती? 64. आपलं घरी बघत सोडून 16 चौक 64. 8 आले 6. 16 5 65. 65 आणि 6 किती? 71. 1 8 आले 7. 16 1 16. 16 आणि 7 किती? 16 आणि 7 किती? 23. 16 आणि 7 किती? 23. 2314. किती? परिघ आपला किती आलेला आहे? आधीचा मूळचा परिघ किती? 176. त्रिज्या काय झाली? 4 चौपट झालाय. म्हणजे त्रिज्या पण काय होणार आहे? चौपट. परिघ इथं बघा, मूळ मध्ये एक पट होता, झालाय किती? 176 म्हणजे चौपट झालाय. तर त्रिज्या पण किती झाली? 7 चौक 28. व्यास किती झाला? 56. म्हणजे काय? तो पण समान प्रमाणात बदलणार. क्षेत्रफळ काय होते? वर्गाच्या प्रमाणात बदलते. मग क्षेत्रफळ किती झाले आपलं? 2314. 2314 चौरस सेंटीमीटर. क्षेत्रफळ पण कधी पण कसं असतं? सेंटीमीटर सेंटीमीटरचा गुणाकार केला की चौरस सेंटीमीटर होतं. तर क्षेत्रफळ कधी पण लिहिताना काय करायचं? चौरस सेंटीमीटर मध्ये लिहायचं. तर क्षेत्रफळ किती झालेले इथं? 2314 चौ सेमी. अजून एक पुढचं आपण चांगलं गणित घेऊ, त्यामुळे तुम्हाला अजून. चला, पुढचं गणित काय आहे बघा, लक्ष द्या. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे? 2464. बघा काय दिलेलं आहे? चौरस सेंटीमीटर. क्षेत्रफळ कधी पण कशात लिहायचं? चौरस सेंटीमीटर मध्ये लिहायचं. तर दिलाय काय? तर त्याचा व्यास किती? गणिताला वर्तुळावर पहिल्यांदा काय लिहायचं? शॉर्ट ट्रिक. आपली काय? शॉर्ट ट्रिक. काय फक्त लिहायचं? 7 14 44 154. बघा काय, ह्याला काय म्हणतो आपण?
त्रिज्या, व्यास, परिघ आणि क्षेत्रफळ. बरोबर. आपल्याला दिलंय काय? क्षेत्रफळ. काढायचंय काय? व्यास. काय करायचंय बघा, क्षेत्रफळ लिहून घ्यायचं 2464 चौरस सेंटीमीटर. आपल्याला शॉर्ट ट्रिक मध्ये व्यास किती, आपले क्षेत्रफळ किती आहे? 154. डायरेक्ट 154 भाग करायचा. किती प्रमाणात बदलले ते बघायचं. भाग कधी पण 154. तुम्हाला परिघ आणि क्षेत्रफळ भाग कशाने घालायला? डायरेक्ट 11 भाग घालायला. डायरेक्ट 11 भाग बसतो. इकडे बघा, डायरेक्ट सुद्धा भाग बसेल तुम्हाला, पण हे मोठं करण्यापेक्षा छोट्या छोट्या मध्ये भाग घाला म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. मोठे गेले की डायरेक्ट चुकू शकतं कधी पण. इकडे बघ, 11 1 11 राहिले की 4, 11 चौक 44. इथं पण भाग भाग बसेल. 11 2 22 राहिले 2, 11 2 22 राहिले 4, 11 चौक 44. परत भाग किती बसून 7चा, 7 2 14, 7 3 21 राहिले 1, 7 2 14, 2 1 2 20 16 किती पट बदलले? 16 पट बदलले. तर आता बघा, तुम्ही म्हणला असता मग त्रिज्या, व्यास आणि परिघ कशामध्ये बदलते? समप्रमाणात. आणि क्षेत्रफळ काय होतं? वर्गाच्या प्रमाणात. आता इथं बघा 16 पट बदलले. मग त्रिज्या, व्यास, परिघ काय होणार आहे? त्याच्या वर्गमूळाच्या प्रमाणात बदल. 16 पट बदलले ना क्षेत्रफळ. तर काय काढायचं आपल्याला? व्यास. 16चं वर्गमूळ काय? काय वर्गमूळ? 16चं वर्गमूळ येतं 4. मग काय होणार? व्यास पण 4 म्हणजे चौपट बदलणार. म्हणजे व्यास दिलाय बघा किती? मूळ आपल्या ट्रिक मध्ये 14. 14 चौक 56. तर व्यास किती असणार आहे आपला? 56. आता इकडे बघा, सेंटीमीटर द्यायचे. सेंटीमीटर द्यायचंय. बरोबर. एक क्षेत्रफळाचं चौरस सेंटीमीटर असते, पण ह्याचं एक काय असणार आहे? सेंटीमीटर. आपण हे पण काढून घेऊ, परिघ आणि त्रिज्या. काय बदलले? चौपट मध्ये बदलले. म्हणजे वर्गमूळाच्या प्रमाणात बदलले. किती वर्गमूळ आले? 4. त्रिज्या किती असणार आहे? 28. म्हणजे काय? रेडियस किती असणार आहे? 28. आणि जर परिघ काढायचं म्हणलं तर ती पण चौपट बदलते. 4 चौक 16, 4 चौक 16 म्हणजे किती असणार आहे? 176 सेंटीमीटर. काय झाले? आता तुम्हाला सूत्रामध्ये सोडवायचं म्हणलं तरी सोडू शकतो आपण कन्सेप्टने. तर कन्सेप्टने बघितलं आपण, तर कन्सेप्टने कसं जायचं बघा. दिलंय काय? क्षेत्रफळ. काढायचंय काय आपल्याला? व्यास. आता बघा, क्षेत्रफळ दिले आणि काढायचंय व्यास. व्यास काढायचं म्हणलं काय माहिती पाहिजे तुम्हाला? रेडियस. रेडियस म्हणजे काय माहिती पाहिजे? त्रिज्या. क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय आर वर्ग. आणि परिघ, परिघ काढायचं आहे, त्यामुळे क्षेत्रफळ दिले, काढायचं काय? व्यास. बघा, क्षेत्रफळ किती दिलेले? 2464 बरोबर पायची किंमत किती? 22/7 गुणिले आर स्क्वेअर. बरोबर. आता इकडे बघा, 22/7 इकडे काय गुणाकारामध्ये, अलीकडे काय? अलीकडे आलं तर काय होतं? उलट. म्हणजे कसं होणार आहे? 2464 गुणिले 7 काय आहे? छेदामध्ये. इकडे आले काय होणार? अंशामध्ये. म्हणजे काय होणार? गुणिले 7 छेद 22. परत बघा, 22 आलं, 11च्या पटीत आले, काय होणार आहे? 11 डायरेक्ट भाग घालून टाकायचं. बरोबर. इकडे राहिलेलं काय होतं? आर स्क्वेअर. इकडे बघा, भाग घालला. 11 2 22, 11 2 22, 11 2 22 राहिले किती? 11 चौक 44. भाग कितीचा बसून? बे एक बे बे दो बे एक बे बे एक बे बे दोन्ही 4 राहिले काय? 122 गुणिले 7. डायरेक्ट गुणाकार करा. 7 2 14, 7 2 काय? 14. आजच्याला 1, 7 1 7 आणि 1 8, परत 7 1 7. बरोबर. बरोबर. 784 कशाचा वर्ग आहे? चुकलं काय? काय 784 कशाचा वर्ग आहे? 28चा वर्ग. बरोबर. आर किती येणार आहे? 28. 28 बरोबर. आता काय काढायचं आपल्याला? व्यास. आर काय निघले आपली? त्रिज्या. व्यास काय असतो? त्रिज्याचा डबल. सिंगल आलाय म्हणजे काय आलाय? 28. किती? व्यास बरोबर, व्यासचं काय सूत्र आहे? व्यास बरोबर 2 गुणिले आर. 2 गुणिले आर किती? 28. 28 दोन्ही किती? 56. हे बघा, एवढं सोडवून बसवलं. काय करायची गरज आहे का? आपले डायरेक्ट शॉर्ट ट्रिक टाकायचे, लिहून टाकायचं. काय झालंय? वर्गाच्या प्रमाणात बदलते. वर्गमूळ घ्या, डायरेक्ट 4 पट करून टाका, आलं उत्तर. ही लय अवघड आहे.
त्यामुळे शॉर्ट ट्रिक सांगितलं ना तेव्हा सोडा आणि लक्षात. चला भाऊ काय घेऊ आपण पेपरला येणार तुम्हाला पोलीस भरतीला आहे ना अशा प्रकारचं गणित बघायला भेटणार आहे बघा. नाशिक ग्रामीण 2011 आणि 2019 दोन्हीला पडलेला प्रश्न. काय आहे प्रश्न? एका सायकलच्या चाकाची त्रिज्या 35 सेंटीमीटर आहे तर 880 सेंटीमीटर अंतर जाण्यासाठी या चाकाचे किती फेरे पूर्ण करावे लागतील. चाकाची त्रिज्या किती दिलेली आहे? 35 सेंटीमीटर. म्हणजे काय आर दिलेला आहे आपल्याला किती? 35 सेंटीमीटर. शॉर्ट ट्रिक लिहून घ्या. काय 7, 14, 44, 154. आता ही प्रत्येक वेळेस सांगायची गरज नाही तुम्हाला. 7, 14, 44, 154 काय. इकडे बघा काय दिलेलं आहे? रेडियस किती दिलेलं आहे? 35. म्हणजे झालाय किती? 7 5 35 5 पट. ही सायकल बघा, सायकलच्या चाकाची त्रिज्या, सायकलचं चाक आहे, त्रिज्या आपण किती पण काढू शकतो. सेंटर पॉईंट पासून ही रेषा जी मिळते त्याला काय म्हणतो आपण? रेडियस. किती झालाय? 35. किती झालंय? 35. 880 सेंटीमीटर जाण्यासाठी म्हणजे 880 सेंटीमीटर जाण्यासाठी म्हणजे काय? परिघ. हे बघा एक चाक एकदा फिरलं काय होतं? तेवढा परिघ म्हणजे अंतर जातं. परिघ फिरतो म्हणजे इकडे बघा परिघ काय असतो? ही जी साईडची लाईन असते का पूर्ण जी फिरते ती काय होतं? परिघ तुम्हाला अंतर कापत असतं तेवढं. म्हणजे इथं बघा रेडियस किती दिलेला आहे? 35. किती झालंय? 5 पट. मग परिघ पण किती होणार आहे? 5 पट. बघा परिघ म्हणजे ही साईडची लाईन किती? 5 पट. गुणिले 5 करा. 5 चोक 20. हाताले 2. 5 चोक 20 आणि 2 22. म्हणजे एकदा सायकलचं चाक फिरलं किती होणार आहे? एकदा सायकलचं चाक फिरलं किती जाणार आहे अंतर? 220 सेंटीमीटर. बरोबर 220 सेंटीमीटर. तर बघा आपल्याला किती वेळा फिरल्यावर 880 सेंटीमीटर अंतर जाणार हे काढायचे. काय करायचं? डायरेक्ट भाग घालून टाका. 880 छेद 220. इकडे बघा शून्याला शून्य कट झाला. 22 1 22. 22 चौक 88. किती उत्तर आले? 4. 4 फेरे पूर्ण केल्यानंतर सायकलचे चाक 880 सेंटीमीटर अंतर कापणार. शॉर्ट ट्रिकने किती मिनिटात सुटले? फक्त 1 मिनिटात. जर तुम्हाला सूत्र सोडवायचं म्हणले की 4 सूत्र पाठ करा. शॉर्ट ट्रिक एकच लक्षात ठेवा. 7 14 44 154. काय? त्रिज्या, व्यास, परिघ आणि क्षेत्रफळ. आता ह्याच्या पुढचं तर लय अवघड आहे, पण शॉर्ट ट्रिक मध्ये एकच मिनिटात सोडू. चला मागच्या गणितात काय बघितलं होतं आपण? एका सायकलच्या चाकाची त्रिज्या दिली होती. आता इथं बघा काय गणित आहे. एका ट्रॅक्टरच्या पुढील चाकाचा व्यास दिलेला आहे. काय दिलेलं आहे? व्यास 56 सेंटीमीटर आहे तर 2.64 किलोमीटर अंतर जाण्यासाठी या चाकाचे किती फेरे पूर्ण करावे लागतील. व्यास दिलाय म्हणजे बघा ट्रॅक्टरचा काय आहे? व्यास. व्यास कुठला असतो? सेंटर पॉईंट पासून ही रेषा गेली ह्याला काय म्हणतो? त्रिज्या. म्हणजे काय? आर. व्यास काय असतो? त्रिज्याचा डबल. इकडे बघा किती दिलेला आहे? व्यास 2 आर असतो. म्हणजे काय? 2 गुणिले व्यासचं सूत्र काय? व्यास बरोबर 2 गुणिले आर. म्हणजे त्रिज्याचा डबल काय असतो? व्यास. व्यास किती दिलेला आहे बघा इथं? 56 सेंटीमीटर. आता बघा तुम्ही सर म्हणताना व्यास दिल्यानंतर आपल्याला आता चाकाचं अंतर जायचं, व्यास करण्याचा काय संबंध? इकडे लक्ष द्या. आता बघा समजा ही पुढच्या ट्रॅक्टरचं चाक आहे, हे समजा फिरत असलं समजा, असं समजा चाक इथून इथपर्यंत आलं म्हणजे किती अंतर कापले? एवढं. त्यावेळेस काय आहे? समजा काय अंतर कापणार आहे? काय अंतर कापणार आहे? परिघ. आता बघा व्यास दिलाय आपल्याला काय काढायचं? परिघ. शॉर्ट ट्रिक बघा काय 7 14 44 154. काय दिलाय? व्यास. व्यास किती मूळ ट्रिक मध्ये? 14. दिलाय किती? 56. झालाय किती? 4 पट. आपल्याला काय काढायचं? परिघ. मग परिघ पण काय होणार आहे? 44 गुणिले 4. व्यासचं काय झालंय? 56 म्हणजे किती झालंय? 4 पट बदललाय. परिघ पण काय होणार आहे? समप्रमाणात बदल. तुम्हाला आधी सांगितलं होतं त्रिज्या व्यास परिघ काय होतं? समप्रमाणात. आणि क्षेत्रफळ काय होतं? वर्गाच्या प्रमाणात. तर परिघ पण काय होणार आहे? 44 गुणिले 4 जर केलं तर 176 सेमी. आता आपल्याला काय करायचंय? 2.64 किलोमीटर अंतर जाण्यासाठी त्याला किती फेरी पूर्ण करावं लागतील? अंतर किती जायचं? तिकडे बघा परिघ किती झालेला आहे? 176 सेमी. आपल्याला परिघच पाहिजे होता. काय करायचंय? एवढं अंतर जाण्यासाठी त्याला किती पूर्ण करावं? आता हे बघा दोन्ही एक कधी पण समान करून ठेवा. एक तर तुम्ही परिघ किलोमीटर मध्ये करा आणि त्या किलोमीटरचा हा मीटर मध्ये करा, सेंटीमीटर मध्ये करा. आपल्याला अंतर किती दिलंय? 2.64 किलोमीटर आहे. म्हणजेच किती? 2640 मीटर. आता बघा 1 मीटर मध्ये किती सेंटीमीटर असते? 100. तर आपल्याला काय करायचं? मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं. मग काय करावं लागेल? गुणिले 100. म्हणजे कसं होणार? 2640 गुणिले 100. 100 एवढे सेंटीमीटर असणार आहे. सॉरी. तर काय करायचं? गुणिले 100 असेल तर डायरेक्ट 2 शून्य लिहून टाका. 2640 गुणिले
100 असेल तर डायरेक्ट 100 वरचे 2 शून्य ऍड करा, एवढं उत्तर येणार. तर आता बघा, पण हे काय होतंय पूर्ण आता किलोमीटरचं होतं ते काय झालं सेंटीमीटर मध्ये. आता आपल्याला परीघ पण काय दिलाय सेंटीमीटर मध्ये. आता ह्याने भाग आला की तुम्हाला डायरेक्ट निघून जाईल उत्तर. इकडे बघा, छेद किती 176. क्षेत्रफळ वर्तुळामध्ये डायरेक्ट 11ने भाग बसतो, लक्षात ठेवा. इथं भाग झाला 11चा, 11 एक 11, राहिले किती 6, संख्या तयार झाली 66. 11 सक्क 66, इथं पण भाग बघा, 11 दोन्ही 22, राहिले किती 4, 11 चौक 44, 3 शून्य हाय असे. राहिले काय बघा 24,000 छेद 16. भाग परत किती बसन 8चा, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, म्हणजे किती 3000 छेद 2. बरोबर, डायरेक्ट 2चा भाग कितीचा बसन 1500, म्हणजे उत्तर किती 1500 फेरे. 1500 फेरे पूर्ण करावे लागतील. चाकाचे 1500 फेरे पूर्ण केल्यानंतर किती अंतर जाणार आहे ट्रॅक्टर 2.64 किलोमीटर.